नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंग चॅनलला. आज आपण ढोबळी मिरची जी आहे ती बेसन लावून भाजी करणार आहोत. अगदी चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही टिफिनसाठीही यूज करू शकता, मुलांच्या किंवा मिस्टरांच्या. यासाठी आपण आधी मोहरी घातलेली आहे तेलामध्ये आणि आता जिरं घालणार आहोत. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते ही भाजी. यामध्ये आपण लसूण जो आहे तो थोडासा चॉप करून टाकलेला आहे. हा थोडासा फ्राय झाला की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा जो आहे हा आपल्याला व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला पाहिजे. आपण यावर थोडा वेळ झाकण ठेवून देऊया. आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा. आपण यामध्ये आता मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा जो आहे तो लवकर शिजेल आणि आपल्याला झटपट अशी भाजी तयार करता येईल. माझी पर्सनली ही भाजी खूप फेवरेट आहे. मला ही भाजी खूप आवडते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. यावर आपण पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून मीठ जे आहे ते कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि कांदा हा शिजून जाईल आपला. आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊ. आधी आपण यामध्ये आपण हळद घातलेली आहे. यानंतर आपण यामध्ये लाल मिर्च पावडर घालूया. हळद, लाल मिर्च पावडर, मसाले वगैरे जे आहेत, पावडर मसाले, हे आपले सगळे घरगुती असतात. आम्ही स्वतः घरी बनवतो हे मसाले. यामध्ये आपण आता काळा मसाला घातलेला आहे थोडासा किंचित. हे आपण व्यवस्थित मिक्स करत राहूया. यामध्ये आता आपण ढोबळी मिरची जी आहे बारीक चिरलेली ही घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप छान सुगंध येत आहे, तुम्ही बघू शकता. ही भाजी एकदम कमी वेळामध्ये तयार होते. बाजरीच्या भाकरीसोबतही ही भाजी खूप छान लागते. तुम्ही वरण भात वगैरे करत असाल त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी करू शकता. आपली भाजी ही शिजत आहे. यामध्ये आता आपण बेसन पीठ घालूया. आधी थोडंसं घालूया, मिक्स करूया आणि मग पुन्हा घालूया. आणि हे एकदम फास्ट मिक्स करायचं आहे, जेणेकरून लम्स नको यायला. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे ते जे मसाले आहेत ते त्या बेसन पिठामध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि जेणेकरून ती भाजी एकदम चविष्ट लागेल. म्हणजे कच्चं नाही राहायला पाहिजे बेसन पीठ. आता आपण पुन्हा थोडं घातलेलं आहे. हे पुन्हा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता. आपण आता यावरती 5-1 मिनटं झाकण ठेवून घेऊया. आपली भाजी आता लवकरात लवकर तयार होणार आहे. झाकण ठेवल्यावरती मोजून 5 मिनटात भाजी तयार होते. तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता यावरचं झाकण काढून घेऊया आणि ही भाजी मिक्स करून घेऊया. आपली भाजी जी आहे जवळजवळ तयार आहे. मला थोडंसं 2 मिनटं मी झाकण ठेवून घेतलं यावर. आता ही भाजी एकदम तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही नक्की करून बघा. खूप चविष्ट ही भाजी आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल.
आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.